हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण बघत आहोत केरळ ट्रिप. आजचा दिवस 5वा. सो इथे अद्वैत, अवनीश आणि मी रिसॉर्टमध्ये असलेल्या झोक्याचा आनंद घेत दिवसाची सुरुवात केली. सकाळी आम्हाला 7:30 वाजले होते. नाश्ता करून आम्ही दिवसाचा प्रवास करण्यासाठी सुरुवात केला. सो अस्तमोडी क्लब रिसॉर्टपासून जवळच एक महागणपती मंदिर आहे. सुरुवात आम्ही तिथून दर्शन घेऊन केली. आतमध्ये फोटो काढण्यास मनाई होती. सुंदर असं मंदिर. त्यानंतर आम्ही निघालो थंगसरी लाईट हाऊस बघण्यासाठी. लाईट हाऊस बघण्याचा अनुभव हा सगळ्यांचा पहिल्यांदा, मुलांचा, सगळ्यांचा. असं इथं बघू शकता. हे लाईट हाऊसला वरती जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे. हे खूप चांगलं झालं की आमच्या आजोबांसाठी चढण्यासाठी काहीच कष्ट झाले नाहीत. आणि वरती फक्त 2 फ्लोअर चढायचे होते. ते मॅनेजेबल होते. सो सुंदर असं लाईट हाऊस आहे. मेंटेन खूप सुंदर केलेलं आहे. केरळमध्ये विशेषतः प्लास्टिक अलाउड नाही आहे. सो कुठेच तुम्हाला प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल्स असे दिसणार नाही. बघू शकता तुम्ही वरचे जे फ्लोअर्स आहेत 2, ते आपण फक्त चढून जायचे होते. इथं बघू शकता हा 360 डिग्री व्ह्यू आहे लाईट हाऊसपासून. सुंदर अशी समुद्रकिनारा हे बघू शकता. संध्याकाळच्या वेळेस चालत जाण्याचा रस्ता सुद्धा बनवलेला आहे. आतमध्ये अथांग असा समुद्र, नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी. खूप सुंदर व्ह्यू. स्वच्छ पाणी, नितळ पाणी होतं. बघू शकता. असं वाटतच नाहीये हा समुद्र एवढा शांत होता. किनाऱ्यावर फक्त लाटा जेव्हा उसळतात त्यावेळेसच आपल्याला असं वाटतं की खरंच आपण समुद्र किनाऱ्यावर. पण असं जर लांबून बघितलं तर एकदम असं पाणी हलतंय की नाही हे एवढं दिसत नाही. बघू शकता हे व्ह्यू. इथून लाईट हाऊसमधून एक चर्च दिसत होता, ज्याचा आपण व्ह्यू पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. सुंदर असं ते पण चर्च होतं. पूर्ण झूम करून बघितल्यानंतर हा व्ह्यू. खूप सुंदर किनारे, समुद्र किनारे स्वच्छ असल्यामुळं मन प्रसन्न होतं. आणि गर्दी बिलकुल नव्हती. केरळ तसं बघितलं तर आपण पॉप्युलेशन कमी आहे. एज्युकेशन जास्त आणि पॉप्युलेशन कमी, त्यामुळं खूप सुशिक्षित लोक आहेत. काही फोटोज घेतले होते तिथे. मुलांना खूप कौतुक होतं लाईट हाऊसचं. कसं काम करतं, काय करतं, काय कशासाठी असतं लाईट हाऊस. सगळ्यांना व्यवस्थित छान आनंद घेता आला. हा आहे कोलम बीच. काही तेलाचे खडे येत असल्यामुळे हे हा पोर्ट जो आहे तो ॲक्च्युली वाहतुकीचं सामान वाहण्यासाठी केलेलं जातं. त्यामुळे बहुधा इथे तेलाचे खडे येतात. त्यामुळे तो काळा बीच असं हे करू शकता. आणि हे बीच आंघोळीसाठी मनाई आहे. डेंजर बीच आहे हा. सो इथून पुढं आम्ही निघालो चर्च बघण्यासाठी. केरळला चर्च बघितले नाही असं होऊ शकत नाही. आपल्या इथं जसं मंदिरं प्रत्येक गल्लीत आहे तसं प्रत्येक गल्लीत चर्च आहे. खूप सुंदर असं चर्च, भव्य होतं ते चर्च. तुम्ही बघू शकता. आता आतमधून काही व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूपच सुंदर, शांत, क्लीन चर्च होतं. भगवान येशूचे लहानपणाचे काही हे छायाचित्र, त्याच्यातून कथा सांगितलेली होती. इथे बघू शकता. मंडप जसं मंदिराचा असतो तसं चर्चचा तो मंडप होता. इथे त्यांचे
गुरु बसतात. प्रत्येक खिडक्यांवर काही चित्र बनवली आहे, त्याचा सिक्वेन्स आहे आणि गोष्ट सांगितलेली आहे. तर भगवान येशू बाबांनी पहिल्यांदा चर्च बघितलं, त्यांनाही खूप आवडलं. सो चर्चमधून निघताना जाता जाता आपण एक महालक्ष्मी टेम्पल बघितलं. तेही खूप सुंदर होतं, पण तिथेही फोटो अलाउड नव्हते. सो बाहेरून कॅप्चर केलेलं एक चित्र होतं. आणि त्यानंतर मुलांनी मस्त स्विमिंग पूलचा आनंद घेतला. सो थँक्यू फॉर वॉचिंग केरला ट्रिप Day 5. थँक्यू.